जय जय रघुवीर समर्थ। विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले। बरे शोधल्या वीण बोलू नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 132 याचं चिंतन करणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आम्हाला भजाया जनी पाहता राम येकू, करी बाण येकू, मुखी शब्द येकू, अशा या रामाचे गुणधर्म सांगायला सुरुवात केली आहे। राम भजनाची आपण 2 अंग अभ्यासली। एक आहे संख्यात्मक स्मरण। आपण बघतो ना, अनेक लोकांची एक संख्या, एक नित्यनेम नामस्मरणाचा ठरलेला असतो। तो संख्यात्मक असलेला भाग नामस्मरणाचा अत्यंत महत्त्वाचा आहे। नित्यनेम आपल्या जीवनामध्ये गरजेचा आहे। श्री महाराज म्हणतात की आपण थोडासा नेम करावा, पण तो प्राणापलीकडे सांभाळावा। त्याप्रमाणे संख्यात्मक नेम हा अत्यंत गरजेचा आहे। परंतु या संख्यात्मक नेमाचं परिवर्तन गुणात्मक अवस्थेमध्ये होणं गरजेचं आहे। जसं एखाद्या डॉक्टरने आपल्याला औषध लिहून द्यावं आणि म्हणावं की हे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 गोळ्या घ्या, म्हणजे ही संख्यात्मक अवस्था डॉक्टरनी सांगितली। पण गुणात्मक अवस्था ही पेशंटनी सांगितली पाहिजे की हो, मी हे औषध 3 वेळेला घेतलं आणि मला या औषधामुळं निश्चित फरक पडलेला आहे। हा गुणात्मक बदल सज्जनो जसा औषधामधून अपेक्षित असतो, त्याचप्रमाणे रामनामाचं स्मरण जेव्हा तुम्ही संख्यात्मक पातळीवर करत आहात, त्याच वेळेला त्या नामाच्या आधाराने तुमच्यात होणारी गुणात्मक अवस्था, हे वृत्ती परिवर्तन, हा साधकाने स्वतः अभ्यासून स्वतःच्या अंतःकरणामध्ये तपासायचा असतो। काय होतं नेमकं गुणात्मक बदल ते आपण गेल्या सत्रामध्ये अभ्यासलंच। करी बाण येकू, मुखी शब्द येकू, याच्या आधाराने भजनाची अवस्था आपण बघितली। सज्जनो, हा सगळा प्रवास चालू आहे देहबुद्धीपासून आत्मबुद्धीकडे जाण्याचा, साधकापासून सिद्धावस्थेकडे जाण्याचा। जसं जसं रामभजन तुमच्या आयुष्यामध्ये रोमारोमामध्ये भिमनू लागतं, तुमचा रक्ताचा थेंबन थेंब जसा राममय होऊ लागतो, तशा तुमच्या जीवनामध्ये काही क्रिया आपोआप उदयाला येतात। आणि हा विवेक नावाचा जो सद्गुण रामरायाकडून आपल्याला येतो ना, त्या विवेकाचा हा परिपाक आहे की तुमच्या आयुष्यामध्ये काही क्रिया या स्वाभाविकपणे बदलतात। त्या कुठल्या क्रिया आपल्या जीवनामध्ये बदलतात याचं वर्णन आजच्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत। काय श्लोक आहे आजचा? विचारूनी बोले विवंचूनी चाले। मनुष्याला वाणी ही अत्यंत विचाराच्या आधाराने बोलण्यासाठी दिलेली आहे। परंतु आपण काय बघतो, जनमानस हा वाणी दिली आहे तर बोलत राहतो, माहीत नाही त्या शब्दांचा अर्थ काय आहे। माऊली हरिपाठामध्ये म्हणते ना, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी। तशी या सृष्टीमध्ये अगदी पक्षी प्राण्यांपासून प्रत्येकाचं हे निरंतर वाणीचं कार्य चाललेलं आहे। आपण काय बोलत आहोत, त्याचा अर्थ काय आहे, त्याची अनुभूती काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार न करता जीव हा निरंतर बोलत राहतो।
परंतु जो रामनाम घेतो त्याच्या जीवनातला हा गुणात्मक बदल असा आहे की तो विचारूनी बोले. तो प्रत्येक शब्द हा विचार करून बोलेल. बघा, शब्दाच्या मागे विचार करणं याचा नेमका काय अर्थ आहे? मी आपल्याला सांगितलं की रामाचा एकवचनी होणं म्हणजे काय आहे. ते सत्य असलं पाहिजे, ते मधुर असलं पाहिजे, ते मनुष्याच्या अंतःकरणाला न दुखवणारं पाहिजे. ह्या जशा गोष्टी रामवचनाच्या अपेक्षित आहेत ना, त्याचप्रमाणे साधकाने पहिली गोष्ट कमीत कमी शब्दामध्ये आपलं म्हणणं मांडावं. विचारूनी बोले ह्याच्या मागं आपण एक महत्त्वाचं सूत्र बघतोय की किमान शब्दामध्ये आपण आपलं मत मांडावं. दुसरी गोष्ट, जिथं आवश्यक आहे, जिथं विचारलं आहे तिथंच आपण बोलावं. रामायण ह्याला फार आदर्शभूत असं आपल्याला पुराणशास्त्र उपलब्ध आहे. अगदी बिभीषणाचा आणि रावणाचा संवाद देखील जर आपण रामायणामधला तपासला तर बिभीषणाने देखील बोले बचन पायी अनुशासन, जेव्हा रावणाकडून विचारलं गेलं तेव्हाच बिभीषण बोललेला आहे. आपण कदाचित अनेकदा बोलत राहतो कारण उपदेश देणं कदाचित आपल्यापैकी अनेकांना हा जन्मजात अधिकार वाटत असतो. परंतु सज्जनो, विचारूनी बोले यामध्ये आपण किती बोलत आहोत, आवश्यक बोलत आहोत का, समोरची व्यक्ती त्या रिसीव्ह करण्यासाठी तिची मानसिकतेमध्ये आहे का, आणि त्याही पेक्षा पलीकडं आपण बोलण्यामध्ये जी ऊर्जा वाया घालवतो ना, ती जर आपण नामाकडे वळवली तर सज्जनो, नामाच्या राशी पडू शकतील. रमाकांत एकांत काळी भजावा, आपण मागच्या श्लोकामध्ये हे सूत्र बघितलंय. मग यासाठी आपल्या वाणीला मौन देण्याचा प्रयत्न करावा. बघा, जे लोक व्यायाम करतात त्यांना हे उदाहरण कळेल. ते व्यायाम केल्यानंतर ज्या अवयवाचा त्यांनी व्यायाम केलेला असतो त्या अवयवाला दुसऱ्या दिवशी सुट्टी देणं गरजेचं असतं. का? कारण त्यामध्ये जे रप्चर झालेले मसल आहेत त्यांना रिकव्हरी लागते. मग मला सांगा, या जिभेला कधी व्यायाम आपण केल्यानंतर आराम देणार हो? हा जीभ देखील सतत बडबड केल्यामुळे दुखत नसेल का? तिला देखील विश्रांतीची गरज नसेल का? अर्थातच. त्यामुळं मौन हा आपला स्वभाव झाला पाहिजे. आणि दुसरा गुणधर्म समर्थ म्हणतात विवंचूनी चाले. विवंचूनी म्हणजे अर्थातच या प्रत्येक कृतीमागं त्याच्याकडे एक विचारधारा आहे, एक विवेक प्रधान असा विचार त्याच्या जीवनाच्या प्रत्येक कृतीचं मार्गदर्शन त्याला करतोय. आपला रामराया देखील जेव्हा अरण्यामध्ये चालला होता तेव्हा विश्वामित्र मुनींच्या आश्रमामध्ये तो गेला आणि त्याने विश्वामित्रांना विचारलं की मला आता आपण पुढचा मार्ग दाखवा. विश्वामित्रांनी आपले 4 शिष्य त्याच्याबरोबर दिले आणि त्या 4 शिष्यांनी रामाला दिशा दाखवली. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग स्मरणामध्ये येतो. ते म्हणतात, अवघा तो शकुन हृदयी हरीचे स्मरण, त्याच्यासाठी सगळ्या दाही दिशा, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा. हे अगदी खरं आहे. हरीचं चिंतन करत असताना दाही दिशा या तुमच्यासाठी शुभ होतात. परंतु त्याच हरीच्या स्मरणातून येणारा विवेक आम्हाला हे सांगतो की जीवनामध्ये कुठलीही कृती करत असताना विवंचूनी चाले ही भूमिका आपण ठेवली पाहिजे. विचारपूर्वक चाललं पाहिजे. बघा, अनेक लोक जीवनामध्ये काहीतरी आतताई कृत्य करतात. कुठलं ना कुठलं तरी असं कर्म त्यांच्याकडून घडून बसतं जे त्यांना नंतर पश्चातापाचं कारण ठरतं. असा पश्चाताप आपल्या कृतींचा होऊ नये असं वाटत असेल तर रामभजनामधून आपण प्रत्येक कृती करताना विचारपूर्वक केलं पाहिजे. बोलणं देखील विचारपूर्वक केलं पाहिजे. विचारूनी बोले विवंचूनी चाले. आणि त्या व्यक्तीच्या असण्याने तो जो नामजप करणारा साधक आहे ना, बघा, प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा असतो, हे आपण जाणताच. प्रत्येक व्यक्तीची काही स्पंदनं असतात, काही व्हायब्रेशन्स असतात. काही लोक ही काही करत नाहीत, पण नुसतं आपण त्यांच्या सहवासात गेलो की आपल्याला आनंद वाटतो, प्रसन्नता वाटते. का बरं? याचं कारण एकच आहे की ज्याने हृदयाशी तो रामराया धरला त्याने त्या आनंद स्वरूपाला आपल्या हृदयाशी धरलंय. आणि जो आनंद स्वरूप आहे तो आनंदाचेच व्हायब्रेशन्स देणार ना, तो आनंदाची स्पंदनं देणार ना. त्यामुळे साधक कसा हवा? सगळ्यांना हवासा वाटला पाहिजे. त्याच्या कुठल्याही बोलण्याची कृतीची गरज नाही. बस तो आपल्या जवळ बसला
तरी देखील आनंद वाटला पाहिजे. समर्थ तेच म्हणतात, तयाचेनी संतप्त तेही निवाले. बघा, ही सामान्य मंडळी संसाराने त्रस्त असतात. अशा त्रस्त झालेल्या जीवांना केवळ अशा साधकाच्या सान्निध्यामध्ये जरी जाऊन बसलं ना तरी आनंद वाटतो, शांत वाटतं. आणि मला असं वाटतं की आज जगाला सर्व दानं मिळत आहेत, अन्नदान मिळतंय, वस्त्रदान मिळतंय, पैसा देखील मिळतोय, पण एक दान मात्र दुर्भिक्ष आहे आणि ते दान आहे आनंदाचं. जो माझ्या मनाचं समाधान करू शकेल, वृत्तीचं समाधान करू शकेल, असा दाता या जगामध्ये आजकाल सापडत नाही. कारण प्रत्येक जणच अपूर्ण आहे, प्रत्येक जणच असमाधानामध्ये आहे. अशा असमाधानाच्या अवस्थेमध्ये सज्जनो, आपण जगाला कशी शांतता देऊ शकू? ते समाधान आम्हाला आमच्या हृदयामध्ये शोधलं पाहिजे. त्या समाधानाचा साठा आमच्याच हृदयामध्ये भगवंताने दिला आहे आणि तो साठा आपल्याला सापडतो हरिस्मरणाने, रामनामाच्या स्मरणाने. असा साठा ज्याला सापडलाय तो इतरांना देखील आनंद देऊ शकतो. आणि आनंद हा संसर्गजन्य, लक्षात ठेवा. तो लपवावा म्हटलं तरी लपत नाही. बघा, आज गोंदवल्याला आमच्या समाधी घेऊन महाराजांना जवळजवळ 120 वर्षाचा काळ होत आला, तरी देखील आम्ही समाधीच्या समोर गेल्यानंतर स्वाभाविकपणे काय म्हणतो? समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. या हृदयाला, या शरीराला केवळ त्याच्या समाधीच्या दर्शनाने आनंद होतो. विचार करा, जेव्हा ते स्वामी देहात होते तेव्हा त्यांच्या केवळ अस्तित्व भावनेने किती संतप्त जीव शांत झाले असतील. तयाचे नि संतप्त तेही निवाले. आणि मग समर्थ म्हणतात, बरे शोधल्या वीण बोलू नको. बघा, साधकाच्या अवस्थेमध्ये एक गोष्ट आपण अधोरेखित करावी, एक गोष्ट आपल्या मनाशी आपण खूणगाठ बांधावी की जेवढं माझ्या अनुभवाला आलं आहे मी तेवढंच बोलणार. जे माझ्या अनुभवाचं नाही, जे माझं ऐकीव आहे, तिथं जसं आजच्या काळामध्ये डिस्क्लेमर देतात ना, तसं साधकाने डिस्क्लेमर द्यावा की हे माझ्या अनुभवाचं नाही, पण मी असं संतांकडून ऐकलंय. काय होतं की साधकाच्या अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही आध्यात्मिक ज्ञान कोणाला तरी निरोपित करत असता त्यावेळेला कधी कधी नकळतपणे तुम्ही ती मर्यादा ओलांडून जाता. म्हणून समर्थांनी अगदी आम्हाला स्पष्ट आदेश दिलाय, बरे शोधल्या वीण बोलू नको हो. प्रत्येक गोष्टीचा अनुभव स्वतः घ्यावा. आणि संतांच्याकडे काय असतं? संतांच्याकडे कदाचित ज्ञानाचा साठा आपल्या इतका पुस्तकाप्रमाणे सापडणार नाही, पण त्यांच्याकडे रोकडा अनुभव असतो, रोकडी प्रचिती असती, साक्षात्कार असतो त्यांच्याकडं. आणि अनुभवाचं ज्ञान आणि पुस्तकी ज्ञान हाच मुख्य फरक आहे. कारण ज्याच्याकडे पुस्तकी ज्ञान आहे तो कधीच संतप्त जीवांना शांत करू शकत नाही, पण ज्याच्याकडे रोकडी प्रचिती आहे, ज्याने त्या तत्वाचा अनुभव घेतलाय, सज्जनो, त्या अनुभवातून आलेले काही मोजके शब्द देखील मनुष्याला अत्यंत शांत करतात. त्यामुळे परमार्थामध्ये आमचं ध्येय काय पाहिजे? आम्हाला त्या आत्मसाक्षात्काराची खऱ्या अर्थाने तहान लागली पाहिजे. ना की आम्हाला लोकांना शिकवायचं आहे, ना की आम्हाला प्रवचनं करायची आहेत, ना की आम्हाला इथं प्रसिद्धी मिळवायची आहे, ना की आम्हाला आमचा TRP वाढवायचा आहे. आम्हाला तर केवळ त्या अनुभवाची खऱ्या अर्थाने तहान लागली पाहिजे. आजच्या काळामध्ये दुर्दैव आहे की अनेक मंडळी या अनुभवहीन अशा पद्धतीने परमार्थ सांगतात. अनेक सामान्य लोक ते ऐकतात, ते बिचारे श्रद्धेने ऐकत असतात. परंतु सज्जनो, इथं व्यासपीठाची जबाबदारी आहे. ते व्यासपीठ साधक वृत्तीचं हवं. जेवढं आपल्या अनुभवाला आलं आहे तेवढं आपल्या नावाच्या आधाराने, आणि जे आपल्या अनुभवाला आलं नाही परंतु संतांकडून ऐकलं असेल तर ते संतांच्या नावाने. अहो, इतकंच काय, मी तर बघतो अनेकदा काही इतर व्यासपीठांची वचनं ही आपल्या नावावरती खपून लोकांकडून टाळ्या घेण्याचा प्रकार अनेक ठिकाणी चालतो. सज्जनो, अशा पद्धतीने मला सांगा, आपण लोकांवरती प्रभावित करून काय साध्य करणार आहोत? काय प्राप्त करणार आहोत? ना त्या व्यक्तीचा काही त्यामध्ये फायदा आहे, ना ऐकणाऱ्या लोकांचा काही फायदा आहे. म्हणून समर्थ साधकाला अतिशय महत्त्वाचा संदेश देतात, बरे शोधल्या वीण बोलो नको हो. पहिले तर त्या अनुभवाला तू प्राप्त कर
आणि अनुभवाच्या पश्चात तुला बोलावंच लागणार नाही, तुझा अनुभवच लोकांना सांगितला जाईल. तुझा अनुभवच लोकांपर्यंत स्वाभाविकपणे ती तृष्णा निर्माण करेल. आणि चौथं तत्व समर्थ आम्हाला या रामभजनाच्या आधाराने साधकाने अगदी कटाक्षाने सांभाळलं पाहिजे, ते म्हणजे जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. बघा, पूज्य बाबांनी जे आमच्या श्री महाराजांचं नित्य प्रवचनाचं पुस्तक लिहिलंय ना, त्याच्या प्रस्तावनेमध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. पूज्य बाबा म्हणतात, व्याख्यान करणाऱ्या माणसाला तो जे काही बोलत आहे त्याचप्रमाणे वागलं पाहिजे याची काही गरज नसते. पण अध्यात्म निरूपण करणाऱ्या व्यक्तीला मात्र तो जे सांगत आहे त्याप्रमाणे जीवन जगावं लागतं. हाच व्याख्यानामधला आणि परमार्थामधला फरक आहे. अनेकांना व्याख्यानं आणि निरूपण ह्याच्यातला फरकच कळत नाही, कारण इथं निरूपण करणाऱ्या व्यक्तीसाठी ही किमान आर्यता आहे की जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. बघा, आपण याच अर्थाची एक ओळ आधी ऐकलेली आहे, आठवतीये का आपल्याला? समर्थांनी जी सेवकाची लक्षणं सांगितली आहे ना, की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं लक्षण सांगितलंय, जनी बोलण्या सारिखे चाल बापा. तू जे परमार्थामध्ये बोलतो आहेस तू त्याप्रमाणे आचरण करून दाखव. बस, तुला त्यासाठी वेगळं मी काहीच सांगत नाही. जे तुझ्या आचरणामध्ये आहे त्याच पद्धतीने तू बोलावं, किंवा जे तू बोलत आहेस त्याच पद्धतीने तू तुझ्या जीवनात आचरणामध्ये आणावं. आचरण कसं असावं? जनी चालणे शुद्ध. आपण जसं दासबोधामध्ये 20वा दशक आहे, विमल ज्ञान निरूपण. विमल याचा अर्थ जिथं मळाचा अंश देखील राहिलेला नाही. सज्जनो, परमार्थामध्ये देखील आपण आपलं चारित्र्य विमल ठेवण्याचा प्रयत्न करावा. मला आठवतं, साने गुरुजींच्या आत्मचरित्रामध्ये एक असा प्रसंग आहे की स्नान करून आल्यानंतर त्यांची आई श्यामला म्हणते, अरे श्याम, तळपाय पुसलेस का बाळा? यावरती श्याम म्हणतो, आई तळपाय काय पुसायची गरज आहे, ते पुन्हा मातीमध्ये जाणार आहेत. ती म्हणाली, नाही, आपण स्नान करतो तेव्हा तळपायाची देखील घाण काढणं हे क्रमप्राप्त आहे. सज्जनो, त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात, आपल्या आचरणामध्ये कुठेही मलाचा थेंब राहणार नाही याची काळजी साधकाने घेणं गरजेचं आहे. हीच परमार्थामधली सावधानता आहे. इथंच परमार्थामध्ये मनुष्य घसरू शकतो. त्यामुळे परमार्थामध्ये रामभजनाचा गुणात्मक भाग आहे आचरण शुद्धी. ते आचरण शुद्ध असावं. परनिंदा, परस्त्री, परधनाची अभिलाषा आपल्या जीवनामध्ये नसावी. आणि नेमस्त याचा अर्थ ते धर्माधिष्ठित असावं, ते नियमाने चालणारं असावं. आमचे एक स्नेही आहेत, ते मला नेहमी म्हणतात, जर तुम्हाला एखादं धर्मग्रंथामधलं सूत्र कळालं नाही तर तुम्ही डोळे झाकून संतांचं चरित्र बघावं, कारण संतांचं चरित्र हे चालता बोलता धर्मग्रंथ आहे. जनी चालणे शुद्ध आणि नेमस्त, कारण त्यांनी जे जे काही आचरण केलेलं आहे ते कधीच धर्मबाह्य नसतं, ते वेदबाह्य नसतं. त्या आचरणाच्या आधाराने त्याला पाहून अनेक लोक उद्धरून जाऊ शकतात. त्यामुळं साधक वर्गाने देखील याचा निरंतर अभ्यास करावा. आणि बघा, आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर ते आपण संतांच्या समोर जाऊन कबूल करावं. ख्रिश्चन धर्मामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यापैकी एक गोष्ट मला आवडते, आणि ती म्हणजे कन्फेशन बॉक्स. आपण कन्फेशन करावं चुकल्याचं, की माझ्याकडून हे चुकलं बरं स्वामी, मी पुन्हा नाही करणार तसं. सज्जनो, पुण्य 10 लोकांमध्ये बोलाल तर पुण्य घटत जाईल, आणि पाप संतांच्या समोर उघडं करून बोलाल तर पाप आपला ऱ्हास होत जातं, पाप संपत जातं. त्यामुळे धर्माचरण करताना जर काही भूतकाळातल्या गोष्टी तुम्हाला त्रास देत असतील तर त्याच्यासाठी हा कन्फेशन बॉक्स आपण आपल्या जीवनामध्ये धारण करावा, आपल्या सद्गुरूंना सांगावं, आणि ह्यापुढे भविष्यामध्ये तशा चुका न करता रामभजन करत राहावं. हाच रामभजनाचा गुणात्मक भाग एकदा का आपल्या मनाने स्वीकारला की सज्जनो, सिद्धावस्था ही दूर राहत नाही. त्या सिद्धावस्थेचं वर्णन समर्थ पुढील श्लोकात करतील. त्याचं चिंतन आपण
उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.